मॅनेजमेंट गुरुदेव अर्थात भागोजी कीर. लेखक द्वारकानाथ संझगिरी. महाराष्ट्रात भागोजी कीर हे नाव फारसं कोणाला ठाऊक नसेल, पण मॅनेजमेंट गुरुदेव म्हणून या व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल. इतकं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच भागोजी कीर यांचा जन्म झाला आणि याच महाशिवरात्रीच्या तिथीला त्यांची पुण्यतिथी देखील असते. ही एक दैवाचीच लीला. आज त्यांचे पुण्यस्मरण करताना त्यांच्या जीवनावरील हा लेख संक्षिप्त रूपाने. दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यातच एक भागोजी कीर हे आहेत. मी एका तरुणाला, जो दादरमध्ये राहतो, ज्याचं वाचन चांगलं आहे, त्याला विचारलं, तुला भागोजी कीर माहिती आहेत? तो म्हटला, हो, दादरच्या स्मशानाला त्यांचंच नाव दिलंय. त्यांच्याबद्दल आणखीन काही माहिती? मी विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. आपण ज्या विभागात राहतो तिथे वेगवेगळे रस्ते असतात. त्या रस्त्यांना त्या भागातल्या किंवा समाजातल्या महनीय व्यक्तींची नावं दिलेली असतात. पण त्यांचं कार्य आपल्याला माहिती नसतं, कारण काळ इतक्या झपाट्याने बदलतो, वर्तमान काळ इतका वेगवान असतो की कुणाला भूतकाळात डोकवायलाही फुरसत नसते. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख मॅनेजमेंट गुरु असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. IIM मध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं. 1867 मध्ये 18 दारिद्र्यात भागोजी यांचा जन्म झाला आणि बालपण गेलं. ज्या वयात खेळायचं त्या वयात सोनचाफ्याची फुलं आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते 2-4 आणे मिळवत. हे सर्व करताना ते रत्नागिरीच्या किल्ल्यातल्या एका झोपडीत राहत होते. रत्नागिरीचा हा रत्नदुर्ग किल्ला 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी तो विजापूरकरांकडून जिंकून घेतलेला होता. कदाचित या ऐतिहासिक किल्ल्यापासून छोट्या भागोजींनी स्फूर्ती घेतली असेल पुढे आपलं स्वतःचं असं छोटं उद्योगधंद्याचं राज्य उभारण्यासाठी. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्विक वृत्तीची होती. वडील बाळोजी शेतमजूर होते. भागोजीला शिकायचं होतं, पण शिकण्यासाठी पैसे आणायचे कुठून? त्या काळी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा होत्या, पण तिथं गरीब मुलांना शिक्षण परवडत नसे. त्यांनी सरकारी शाळेत प्रवेश मिळवला. तिथं शिक्षण फुकट होतं, पण जेवण फुकट नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी सोनचाफ्याची 2 फुलं आणि उंडलाच्या बिया, त्यातून कडू तेल काढतात, विकून त्यातून वह्या पुस्तकांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न केला. कमवा आणि शिका ह्याची सुरुवात भागोजीनं इतक्या कोवळ्या वयात केली. मुंबई ही भागोजींसाठी स्वप्ननगरी होती. पण मुंबईला जायचं कसं? तिथं गेल्यावर कुठं राहायचं? त्यांना काहीही ठाऊक नव्हतं. समोर अंधकार होता, पण महत्वाकांक्षी माणूस अंधारात उडी मारायला घाबरत नाही, तशीच यांनीही उडी घेतली. ते बंदरावर गेले. खिशात पैसे नाहीत. त्यांनी तांडेल्याला विनंती केली, पैसे नाहीत, पण बोटीवर घेणार? मुंबईत नशीब काढायचे. देव कधी कधी ना कुणाच्याही रूपात मदत करतो. इथं भागोजी कीर यांच्यासाठी तांडेल देव झाला. त्यांनी मुंबईत पाय ठेवला एकट्यानं. वय किती? अवघं 12व्या वर्षी अंधारातून जायलाही मुलांना सोबत लागते. तिथे हा भागोजी बिट्ट अंधारातून उजेड शोधत मुंबईला आला. मुंबईत त्यांना पुन्हा देव एका सुताराच्या रूपात भेटला. त्याने भागोजीला जवळ ठेवलं. रंधा मारायचं काम दिलं. दिवसाला 2 आणे मिळायचे. ज्यांच्याकडे कल्पकता असते, धंद्याची बुद्धिमत्ता असते, त्यांना कचऱ्यातही लक्ष्मी दिसते. ती या छोट्या भागोजीला दिसली. तो सुताराच्या परवानगीने जाळण्यासाठी लाकडाचा भुस्सा बाजारात विकायला लागला. त्याला आता आणखीन 2 आणे मिळायला लागले. जमतील तेवढे पैसे भागोजी घरी पाठवू लागला. त्याला नंतर 3रा देव भेटला. हा देव साधासुद्धा नव्हता. तो ब्रह्मदेव होता, जग निर्माण करणारा. त्याचं नाव पालनजी मिस्त्री. शापूरजी पालनजीमधला पालनजी. हा माणूस मोठमोठ्या इमारती बांधून मुंबईचं रूप बदलत होता. त्याला भागोजी आवडला.
पण देव प्रसन्न व्हायच्या आधी परीक्षा घेतो म्हणतात. यानेही भागोजीची परीक्षा घेतली. त्याने लाकडाच्या भुश्यात पैशाच्या नोटा ठेवल्या. भागोजीला नोटा सापडल्या. तिथल्या तिथं तो मालामाल झाला असता. पण तो प्रामाणिक होता. त्याला श्रीमंत व्हायचं होतं, पण प्रामाणिकपणाने. आजच्या पिढीचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, कारण हे वाक्य आता ब्रीदवाक्य झालंय. पण एकेकाळी माणसाला प्रामाणिकपणाही श्रीमंत बनवत असे. त्याने नोटा परत केल्या. त्याच्यावर शापूरजी प्रसन्न झाला. त्याने भागोजीला कॉन्ट्रॅक्ट्स दिली. काही कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्याकडे चालून आली. सोनचाफ्यांची फुलं विकून शिक्षण घेणारा रत्नागिरीचा भागोजी आता मुंबईचा शिल्पकार बनला. मुंबईतल्या कुठल्या इमारतीत त्यांचा अनमोल वाटा आहे ठाऊक आहे? लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग वगैरे वगैरे. या वगैरे वगैरे बरंच काही आहे बरं. मरीन ड्राईव्हची समुद्र रोखणारी कॉन्क्रीटची भिंतही त्यांचीच. शून्यातून जग उभारणं हा वाक्प्रचार माणूस इतका जगलाय की वाक्प्रचाराला आपल्यासारखं मन आणि बुद्धी असती ना, तर तो सुद्धा तृप्त झाला असता. आजच्या युगात भागोजी कीर झाले असते ना, मॅनेजमेंट गुरु. खरं तर गुरुदेव म्हणूया. त्यांना आणखीन एक नाव पडलं असतं आजच्या युगात, वॉरन बफे किंवा बिल गेट्स. कारण त्यांनी फक्त पैसा उभारला नाही, सामाजिक कार्य केलं. एका शेतमजुराचा मुलगा श्रीमान भागोजी शेठ कीर झाला आणि त्याने सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य हाती घेतलं. ते गाडगे महाराजांना आध्यात्मिक गुरु मानत. गाडगे महाराजांनी देव कधी देवळात शोधलाच नाही. त्यांना तो गरीब, दलित, थोडक्यात पददलितात सापडला. त्यांनी भागोजींना सांगितलं, आळंदीत धर्मशाळा बांधा, तिथं यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू करा. भागोजी कीरांनी ते सुरू केलं. त्यांना शिक्षणाची आवड होती, पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नव्हतं. त्यामुळे गरीब, होतकरू मुलांच्या शिक्षणाची आपल्याप्रमाणे परवड होऊ नये म्हणून त्यांनी 1929 साली रत्नागिरीत शाळा बांधली. रत्नागिरीत त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते. त्यांना राजकारणात भाग घेता येत नव्हता. सावरकरांनी मग समाजकारण करण्याचं ठरवलं. त्यासाठी मदतीचा आणि पैशाचा हात भागोजी कीरांपुढे ठेवला. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र आल्या. त्यांनी तिथल्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि महत्त्वाचं म्हणजे सावरकरांच्या कल्पनेतलं पतित पावन मंदिर भागोजी कीरांनी बांधून दिलं. 22 फेब्रुवारी 1931ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुलं झालं. पतितांना पावन करणारं म्हणून सावरकरांनी त्या मंदिराचं नाव पतित पावन मंदिर असं ठेवलं. अस्पृश्यासह सर्व हिंदूंसाठी मुक्त द्वार असलेलं हे भारतातलं पहिलं मंदिर ठरलं. अशा प्रकारे सामाजिक क्रांतीत भागोजी कीरांनी हातभार लावला. शिवाजी पार्कचं सावरकर सदन कीरांनीच बांधलं. पैसे मात्र सावरकरांनी दिले. एकदा त्यांच्या लक्षात आलं की दादरसारख्या सुसंस्कृत मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूंसाठी स्मशानभूमीच नाही. त्यांनी काय केलं असेल? सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज केला? अजिबात नाही. ती समाजकार्याची आजची पद्धत आहे. सामाजिक कार्याचा देखावा करून भूखंड लाटायचा, त्यावर 2% समाजसेवा करायची, उरलेल्या 98% भूखंडाचं श्रीखंड खायचं. त्यांनी शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा त्यावेळच्या बाजारभावाने स्वतःचे पैसे टाकून विकत घेतली. त्यावर स्मशान उभारलं आणि मगच त्याचं लोकार्पण केलं. दादरकरांची शेवटची यात्रा तिथं संपते. साने गुरुजी, सेनापती बापट, प्रबोधनकार टाकरे, आचार्य अत्रे, विजय मांजरेकरांसारख्या अनेक नामवंतांची रक्षा त्या मातीत मिसळली आहे. भागोजी कीर यांनी केलेलं हे लोकाभिमुख कार्य आजही काळाच्या खूप पुढे जाणार आहे.